आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जयंत जो आहे त्याला आता अक्षरशः वेड लागलेलं असतं. त्याला समजत नसतं की काय करावं ते. सगळीकडनं त्याची कोंडी होत असते. कारण काल ज्या काही 3-3 छत्र्या मागवलेल्या होत्या त्यामुळेच त्याची ही अवस्था झालेली होती. आणि त्यामुळेच आता तो विचार करत होता, जानू वेडी झाली आहे का माझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असंही कुठेतरी आता तो विचार करत होता. आणि ती जी लोकं जी होती त्याच्यासमोर तीसुद्धा आता त्याला म्हणत होती की तुझ्याबरोबर तू तुझ्या जानूलासुद्धा वेडं केलेस, तुझी जानूसुद्धा वेडी आहे, असं बोलून आता त्याला चिडवलं जात असतं. आणि जेव्हा त्याला चिडवलं जातं ना, तेव्हा तोही जोरजोरात आता आवाज करून बोलू लागतो. आणि जेव्हा तो जोरजोरात आवाज करून बोलतो ना, तेव्हा मात्र आता जयंत जो आहे तो कसं आता त्या सगळ्यांना शांत करत असतो. आणि त्यांना म्हणत असतो की तुम्ही सगळेजण शांत बसा ना, माझी जानू वेडी नाही आहे ना, मी म्हटलं आहे ना, असा तो कांगावा करू लागतो. आणि आता त्याला तिथे जराही राहावत नसतं. लगेचच तो आता बाहेर पडतो. आणि बाहेर पडून गेल्यानंतर इकडे असणाऱ्या जानूकडे तो जाऊन थांबतो. जानूला म्हणत असतो की मला ना आता त्या रूममध्ये सुद्धा राहावत नाही आहे. मग तीही विचारते की काय झालं. तेव्हा तो तिथून गायब होतो थोड्या वेळासाठी. तेच आता दुसरीकडे जयंत नाही आहे म्हणून जानूने त्या छत्र्या बाहेर काढलेल्या असतात. आणि त्या छत्र्या बाहेर काढून ती आता त्या छत्र्यांसोबत एकटीच अशी मजामस्ती करत असते. मग आता त्या छत्र्या बाहेर काढून त्या इकडे तिकडे गोल गोल करून फिरवत असते. तेच दुसरीकडे विश्वाला तिने कॉल केलेला असतो. आणि विश्वाला कॉल करून ती आता या सगळ्याबद्दल सांगू लागते. त्यावर विश्वाही तिला सांगतो की काळजी करू नको, सगळं काही रेकॉर्ड झालेलं आहे, त्यामुळे काळजीचं तर कारणच नाही, असंही आता म्हटलं जातं. तेच आता दुसरीकडे विश्वा म्हणत असतो की आपण बघूया पुढे काय प्लॅनिंग करायचं आहे ते. इकडे आता भावना आणि सिद्धू सोनोग्राफी सेंटरमधून बाहेर पडलेले असतात. भावना सिद्धूला म्हणते की बघितलंत का, बाळ लाथ मारण्या एवढं काही मोठं झालेलं नाही आहे, तुम्हाला मी सांगत होती, असंही भावना आता बोलत असते. आणि बाहेर येते तेवढ्यातच एक बाई तिथे येते आणि भावनाकडे येऊन हात जोडू लागते. कारण भावनामुळे ना आज तिच्या मुलीला न्याय मिळालेला होता. तर आता भावना विचारते की त्यांना की काय झालं आहे, तुम्ही अशा कशा काय इथपर्यंत आलात. तेव्हाच ना भावनाला त्या सांगू लागतात की खरं तर माझ्या मुलीच्या फोटोचा वापर करून ना काही दिवसांपूर्वी एका मुलाने फोटो एडिट केला होता. तेव्हाच ना मला भीती वाटत होती की काय होईल. आणि तो फोटो पूर्णपणे व्हायरलही केला होता. तेव्हाच मला कळत नव्हतं की काय करावं ते. पण त्या सगळ्या परिस्थितीत ना बरं झालं की तुम्ही अचानकपणे आम्हाला या सगळ्या प्रकरणात साथ दिली. आणि त्यामुळे त्या मुलाला पोलिसांनी परवाच्या दिवशीच एरियामध्ये येऊन अटक केली, हेही आता सांगितलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा सिद्धू आता कौतुक करत असतो. मायलेकींचा प्रवास किती गोड असतो. आणि त्याचबरोबर तिला ना आता आनंदीचीही आठवण येत असते, सोबत तिच्या आईची लक्ष्मीची सुद्धा. इकडे आता लक्ष्मी श्रीनिवास हे बोलत असतात. तेव्हा ना त्यांचं कन्व्हर्सेशन सुरू असतं की कसं पुढे काय काय करायचं आहे. मग त्यांनी 50 लाखाचा तो प्रोजेक्ट त्याचासुद्धा स्वीकार केलेला असतो. म्हणजेच ठरवलेलं असतं की आपण त्या प्रोजेक्ट्समध्ये त्याला समोरच्याला कळवून टाकायचं, हेही त्यांचं फिक्स झालेलं असतं. आणि म्हणूनच मग ते बँकेलाही त्या प्रोजेक्टबद्दल सांगतात की आम्ही 50 लाख रुपये घेणार आहोत वगैरे. मग तेव्हा तोही खुश होतो आणि तोही म्हणतो की चालेल, खूप चांगली गोष्ट आहे. तेच आता दुसरीकडे इकडे ना श्रीनिवास जे आहेत ते आता समजवत असतात. आणि श्रीनिवास आता म्हणत असतात की बाकी सगळं ठीक आहे, पण मला सांग, आपण हे सगळं केल्यानंतर पुढे काय काय करायचं. आता त्यांचं ना पैशाचं प्लॅनिंग पुढे सुरू होतं. म्हणजेच त्यांना भावनाच्या बाळासाठीही काही ना काही करायचं असतं, त्यासोबत वरदसाठीही. मग आता ते फोन करून लगेचच याबद्दल त्या समोरच्या व्यक्तीला सांगू लागतात. आणि आम्ही या सगळ्यासाठी तयार आहोत असंही म्हणतात. मग तेव्हाच ना
फोन ठेवल्यावर तो माणूसही खुश असतो आणि तो आता म्हणत असतो की मला तर हेच तर हवं होतं आणि याच्यासाठीच तर मी हे सगळं केलं. आता मला या सगळ्यामध्ये अब्जूंचा फायदा होणार आहे, असा तो एकटाच बोलतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की श्रीनिवास जे आहेत ते म्हणत असतात की चला काम झालं. तेवढ्यातच त्यांच्या फोनचा अलार्म वाजतो. तेव्हा आता त्यांना विचारलं जातं की हे काय काय तुम्ही डिसाईड केलं आहे? तेव्हाच ते म्हणतात की अगं भावनाची आज सोनोग्राफी होती, मग भावना येणार आहे, मग त्यासाठी मी सगळी तयारी करून ठेवली आहे. हेही आता श्रीनिवास बोलत असतात. लक्ष्मीही त्या सगळ्यासाठी तयार असते. तेव्हाच ना दुसरीकडे आता सिद्धूने डायरेक्टच इथे भावनाला घरी आणलेलं असतं आणि जेव्हा घरी आणलं जातं ना तेव्हा भावना म्हणत असते की हे काय तुम्ही मला कुठे घेऊन आलात? तर हे काय तुला लक्ष्मी काकूकडे यायचं होतं ना म्हणून. मग तो काही आता आतमध्ये जात नाही, तो बाहेरच उभा राहतो. तर दुसरीकडे आता जयंत इथे आलेला असतो. तर इथे आलेली जानू चकित होते की हा जयंत अचानक आला तरी कसा आणि त्यामुळेच ना जानू थोडी घाबरलेली असते. जानू विचार करते की हे सगळं काही काय झालं आणि तेवढ्यातच ना इकडे जानूला समोरचा कॅमेरा दिसत असतो. तो कॅमेरा जानूला गायब करायचा असतो. यासाठी जानू आता विचार करत असते की हा कॅमेरा कसा गायब करू, कारण तिने जयंतवर पाळत ठेवण्यासाठी कॅमेरा सेट केलेला असतो. तेच भावना आता घरी जाते, लक्ष्मीला जाऊन सरप्राईज देते. आनंदीही तिथे असते. तर आनंदीने खूप सुंदर असा केक आणि सजावटसुद्धा केलेली असते. मग हे सगळं काय आहे? हे सगळं तुझ्यासाठी आणि तुझ्या आवडीचं जेवणही बनवलं आहे हेही आता सांगितलं जातं. तेच आता सिद्धू आला नाही आहे का हेही विचारलं जातं. नाही सिद्धू नाही आला, ते बाहेर थांबले आहेत. मग आता लक्ष्मी प्लॅनिंग करते की सिद्धूला काही झालं तरी बोलवायचं आणि त्यासाठी ना तिने वरद आणि सोबत आनंदीला हाताशी घेतलेलं असतं आणि हे प्लॅनिंग करत असते. तेच आता मुद्दामून काय काय जेवण बनवलं आहे. अरे चा एवढं छान. अगं आई तू तर सगळं जेवण तर सिद्धिराजच्या आवडीचं केलं आहे, माझ्या आवडीचं तर काहीच केलं नाही आहे, असं ही भावना आता बोलत असते. तेव्हाच भावना मुद्दामून हे सगळं बोलत असते. तर सिद्धू गाडीतून उतरून ना आता घराच्या बाहेर उभा असतो. घराच्या बाहेर जेव्हा तो उभा असतो तेव्हा तो हे सगळं काही ऐकत असतो. तेव्हाच ना त्याचं सगळं काही प्लॅनिंग आता सुरू असतं. सिद्धूला घरात यावंच लागतं, दुसरा त्याच्याकडे पर्याय जो उरलेला नसतो. तेच आता इकडे सिद्धू आतमध्ये येतो आणि तिघही जण मिळून सेलिब्रेशन करतात. मग आता तिघही जण केक कटिंग करतात. तर भावना जी आहे ती सिद्धिराजकडे बघत राहते. तर लक्ष्मी म्हणत असते की मी तुला तर नंतर बघते. केक कट करून झाल्यानंतर सिद्धू जो आहे तो लक्ष्मीसमोर जाऊन उभा राहतो आणि बोलतो की काय गं तू माझ्यावर चिडली होती? तर लक्ष्मी म्हणते की हो का, उलटं बोलायचं का? तू आधी आमच्यावर चिडला होतास ते नाही का दिसलं? त्यानंतर आता तुझा तर ना कानच धरला पाहिजे. मग तुला कळत नाही का? तुला माहिती आहे ना तुझा लाडका जावई चिडलाय तर बोलावं, आपली फ्रेंडशिप आहे ना. मग तेव्हा ना ती जोरात त्याचा कान पिळते आणि म्हणत असते की बघते ना आता हा लाडका जावई बोलत कसा नाही ते, आणि असं बोलून ती आता त्याला शिक्षा देत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की घरातलं वातावरण आता पुन्हा एकदा पूर्ववत झालेलं असतं. तेच आता दुसरीकडे इकडे ना आता सिंचनाही समोर आलेली असते आणि सिंचनाला समोर आलेलं बघून ना भावना जी आहे ती आता सिद्धूला म्हणत असते की जाऊ दे ना, जे काही झाले ते सगळं काही सोडून पुन्हा एकदा सगळ्या काही गोष्टींना मार्ग काढूया. तुम्ही बोला ना सिंचनासोबत, तुमची एवढी चांगली जीवाभावाची बहीण आहे, एकच आहे, तुमच्यापेक्षा मोठी आहे, तिच्याकडनं चूक झाली सगळं माहिती आहे, मग सोडा ना. सिंचनासुद्धा आता कान धरते. मग सिद्धूही तिला मोठ्या मनानं माफ करतो आणि मग सिद्धू तिला जवळ घेतो. तेच इकडे जयंत ना फोनवर बोलत असतो. तो ऑफिसमधून फोन आल्यामुळे फोनवर थोडा वेळेस का होईना डिस्कस करत असतो आणि तेव्हाच ना त्याच्या लक्षात येतं की आपण फोनवर बोलतोय तोपर्यंत जानूने कॅमेरा जो लावलेला असतो एका फ्लॉवर पॉटमध्ये तो गायब केलेला असतो आणि स्वतःला कूल डाऊन करत असते. ती म्हणत असते की नाही, आता स्वतः शांत करायला हवं, जास्त पॅनिक व्हायला नको, आणि असं बोलून ना ती इकडे तिकडे पाहू लागते. तेच
आता दुसरीकडे पाहायला मिळतं की हे सगळं तर होत असतं, तेव्हाच ना तिने आता ह्या कॅमेराचा जो हे असतो ॲक्शन मोड असतो तो चेंज केलेला असतो, म्हणजे जिथे आधी असतो तिथे न ठेवता दुसरीकडे ठेवलेला असतो, जेणेकरून सगळं काही व्यवस्थित त्यामध्ये रेकॉर्ड होईल, हाच तिचा उद्दिष्ट असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की भावना आणि सिद्धू हे दोघंही जण बोलत असतात आणि तेव्हाच ना भावना सिद्धूला म्हणत असते की मी ना आता काही नियोजन केलं आहे की कशा पद्धतीने काम करायचं कसं नाही, आणि त्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे, असंही ती आता सिद्धूला सांगत असते. सिद्धू म्हणत असतो की बायको तू काळजी करू नकोस, तुझ्यासाठी ना मी काही करेन बघ, म्हणजे काही करायचं असेल ते सांग. मग तिचं प्लॅनिंग ठरतं आणि त्याच वेळेला तिला कळतं की आपल्याला ना भजनचं आयोजन करायला हवं, म्हणजे आजकाल ना काही लोकांना भजनं खूप जास्त आवडतात. सो मला असं वाटतं की आपण आपल्या गावामध्ये भजन ठेवायला हवं. मग ह्या सगळ्यामध्ये माझ्याकडे एक चांगली आयडिया आहे, ठीक आहे मी ना तुझं काम हे करतो, त्याच वेळेला तुम्ही कोणाला बोलवणार आहात ते तरी सांगा, मी का सांगू तुला मी कोणाला बोलवणार आहे, असंही सिद्धू म्हणत असतो. की सिद्धूने ना प्लॅनिंग केलेलं असतं, त्याला माहिती असतं ना की या सगळ्यामध्ये सावली जी आहे ती परफेक्ट भजन गाऊ शकते आणि त्यामुळे गावातली इतर लोकही या सगळ्यामुळे खुश होणार, हेही आता माहिती असतं. तेच दुसरीकडे आता सिद्धू म्हणत असतो की चल तुझ्यासाठी हे खास सरप्राईज आहे, तू म्हणतेस ना म्हणून तुझ्यासाठी हे सगळं काही मी अरेंज करणार आहे, मग तर माझी बायको खुश ना, असंही आता तो तिला म्हणत असतो. तेच दुसरीकडे जानू ना वैतागलेली असते या जयंतच्या ह्या वागण्याने. तेच ती आता जयंत झोपला आहे का बघते. जयंत झोपला असताना ती आता आपला मोबाईल घेऊन दुसऱ्या रूममध्ये जाते आणि तिला आता असं वाटत होतं की कधीही माझ्या आईबापांनी आतापर्यंत मला त्रास दिला नाही, पण हा माणूस किती मला त्रास देतो. आईबाबांनी साधं मला हातही लावला नाही, पण ह्या माणसाने माझा किती छळ केला आहे, आणि ही गोष्ट जेव्हा आईबाबांना समजेल तेव्हा आईबाबांना ह्या सगळ्याचा किती त्रास होईल ना, हाही विचार ना इथे असणारी जानू करत असते आणि ती रडत असते. जेव्हा जानू या सगळ्याचा विचार करते तेव्हाच ना ती आता एक मोबाईलमध्ये व्हिडिओ सेव्ह करायचं ठरवते, ज्यामध्ये तिने आतापर्यंत जयंतने जो जो काही त्रास दिला होता ना त्याबद्दल ती आता बोलू लागत असते. त्यामध्येच ती आता सांगत असते की मी तुला काय सांगू कसं सांगू मला खरंच कळत नाही आहे, मला कशा पद्धतीने आतापर्यंत टॉर्चर केलं गेलं. तुम्ही मला सांगितलं की हा मुलगा चांगला आहे तुझ्यासाठी लग्नाला, म्हणून मग मी ह्यासाठी लग्नाला तयार झाले, पण या सगळ्यामध्ये सुद्धा या माणसाने जेव्हापासून मी या घरात आले तेव्हापासून मला इतका त्रास दिला आहे ना की तो शब्दातही मी व्यक्त करू शकत नाही, असंही काहीसं ती म्हणत असते. आणि आतापर्यंत जे जे काही त्रास तिने सहन केले होते ना याबद्दल ती आता इकडे आईबाबांना व्हिडिओमध्ये सांगत असते, आणि आतापर्यंत ज्या ज्या काही गोष्टी त्याने केल्या होत्या त्या सगळ्या मांडून ती आता त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करत असते. आणि हे सगळं बघून तर ना आता इकडे तिने हे मोबाईलमध्ये ह्यासाठी रेकॉर्ड केलेलं असतं जेणेकरून ती लक्ष्मी आणि श्रीनिवास यांना दाखवू शकते. आणि मग ते तिने हे सगळं रेकॉर्ड केल्यानंतर तिने हेही म्हटलेलं होतं की ह्या त्रासाला कंटाळूनच ना मी तर उडी मारली होती त्या क्रूजवर आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आता इकडे जानू हा व्हिडिओ थांबवते आणि मग ती आता हा व्हिडिओ कधी ना कधीतरी आपल्या आईबाबांना दाखवणार, हे तर तिने बरोबर सेट करून ठेवलेलं होतं. आणि आता जयंत विरोधात पुरावे शोधण्यासाठीच हे सगळं केलेलं होतं. दुसरीकडे मात्र आता त्यांना जायचं असतं, जो त्यांनी प्रोजेक्ट केलेला असतो त्या प्रोजेक्टमधूनच त्यांना आता बरेचशा गोष्टी ज्या आहेत त्या आता दाखवायच्या असतात. पण बँकी नाराज असतो, कारण बँकीला त्या काही गोष्टी पटत नसतात. बँकी थोडा विचार करत असतो, कारण त्याला असं वाटत असतं की ह्याच्यातून जरा जास्त पैसे मिळू शकतात, म्हणूनच तो थोडा विचार करत असतो, पण तो बोलू शकत नसतो. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की श्रीनिवास आणि लक्ष्मी आता औक्षण वगैरे करतात त्या सायकलचं आणि बाहेर पडतात, कारण आता त्यांना बाहेर त्या कामासाठी निघायचं असतं, जेणेकरून त्यांना या कामाचे 50 लाख रुपये भेटणार असतात. आणि मग आता ते लवकरच बाहेरही पडत असतात आणि तेव्हाच ना ते बँकेलासुद्धा बाय बाय वगैरे बोलतात आणि तिकडनं बाहेर पडतात. जेव्हा आता हे सगळं काही होत असतं तेव्हाच ना बँकी थोडा डिस्टर्ब असतो हे दिसत असतं. आणि त्याचबरोबर दुसरीकडे आता
पाहायला मिळतं की भावना जी आहे ती आता सावलीला जाऊन भेटलेली असते. सावलीने आणि भावनाची भेट झाल्यामुळे सिद्धू म्हणत असतो की हा कार्यक्रम तर आता दणक्यात होणार आहे. त्यावर सावलीही म्हणते की आपण एक काम करूया, यासाठी ना एक व्हिडिओ बनवूया जेणेकरून सगळीजणं आपल्या या कार्यक्रमाला हजर राहतील. सिद्धूने तो व्हिडिओ बनवलेला असतो ज्यामध्ये भावना आणि सावली या कार्यक्रमाबद्दल आता सांगत असतात. मग सिद्धूने व्हिडिओ बनवल्यानंतर पोस्ट केला जातो जेणेकरून गावातल्या लोकांना सुद्धा याबद्दलची इन्फॉर्मेशन मिळायला हवी. तेच वरद बँकेला विचारतो की बँकी काका तुला काय झाले? मग बँके त्याला सांगतो की 50 लाख रुपये देत आहेत, पण मला असं वाटतं की ही रक्कम खरंच एवढी भेटते का पॅटर्न विकून? मला ना हे सुद्धा मलाही वाटतं. बँकी म्हणतो, बँकेचा जो प्रश्न असतो तो वरद म्हणतो की ठीक आहे, आपण त्यावर एक सोल्युशन काढूया. आपण ना एक जरा नेटवर सर्च करून बघूया की खरंच असं होतं का. म्हणूनच मग आता हे सगळं चेक करण्यासाठी आता तो लगेचच ना मोबाईलमध्ये चेक करतो. तर त्याला कळतं की हे एवढंच नाही, अजून बरेच ज्या काही गोष्टी आहेत ते आता त्या कळतात की ह्यामध्ये पैसे भरपूर भेटतात आणि हा माणूस कमी देतोय. मग आता तो लगेच वरद जाऊन त्यांना थांबवायला जातो. दुसरीकडे आता नीलांबरीला कळलेलं असतं की सावलीने आता भजनाचा कार्यक्रम ठेवला आहे, भावना आणि सावलीने. पण त्या सगळ्यामध्ये काय केलं हे कळतंय का? या सगळ्यामध्ये गावकऱ्यांचं दारू बंद केली आहे, पण आता दारूचा गुत्ता जो आहे तो चालूच झाला पाहिजे असं देखील आता ती म्हणत असते. एवढ्या सगळ्या जेव्हा ती गोष्टी बोलते तेव्हा अधिराज तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की ती लोक काहीतरी चांगलं काम करतात आणि तू का असं प्रत्येक वेळेला बोलत राहतेस गं? सोड ना. पण तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये तुला माफ केलं आहे त्या लोकांनी, पण तरीसुद्धा तू तेच घेऊन बसलीस का? असं बोलून आता वैतागत असतो इकडे असणारा हा अधिराज. त्याचबरोबर इकडे जेव्हा जयंत उठतो तेव्हा ना त्याला जास्त कोणीही समोर दिसत नसतं. मग तो आता विचार करतो की माझी जानू कुठे गेली असाही विचार करून ना तो इकडे तिकडे पाहू लागतो. तेव्हाच त्याच्या समोर ना जानू आता चहाचा कप घेऊन हजर असते आणि त्याला म्हणते की तुमच्यासाठी हेच करायला गेले होते, ओके आहात ना? असं बोलूनच ना ती आता त्याला शांत करत असते. पण त्याच वेळेला ती याला हेही म्हणते की मी ना आईकडे जाणार आहे. त्यावर तो म्हणतो की मला कॉन्फरन्स आहे, तुला तर माहिती आहे आपल्या दोघांना जायचं आहे त्या कॉन्फरन्सला. तेव्हा ती म्हणते की तुम्हाला तर मी रात्रीच सांगितलं होतं की आईकडे जाणार आहे आणि तुम्हीही मला त्यावर परवानगी दिली होती 2-3 दिवस जाण्यासाठी. मग आता काय झालं? असंही ती आता त्याला बोलून मुद्दामून येड्या बनवते.